तीन षटकांचा सामना आणि अद्याप इथपर्यंत खरं तर दोन्ही टीमने एक एक मॅच जिंकली आहे आणि इथून पुढील प्रवास कोण करणार हे या मॅच मध्ये नक्कीच पाहिलं जाईल. खाली टीम अगदी रेडी आहे. जय हनुमान पलसपे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना खरं तर आपण पाहतोय श्री मलंग वाऊंजे. खरं तर आज आपण पाहतोय VSCC चषक 2025 हे दमदार पर्व आणि आजचा खरं तर अंतिम दिवस, 5वा दिवस खरं तर आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेचा शेवट आजच्या सायंकाळामध्ये खरं तर होताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी खेळपट्टीचं आपण पाहिलं, चारी बाजून डोंगर आणि खरं तर निसर्गाच्या सानिध्यात खरं तर ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा या खेळपट्टीवरती आज खरं तर ही स्पर्धा सुंदर रीतीने पार पडताना पाहायला मिळते. आमच्या फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खरं तर मागील 5 दिवसांपासून खरं तर ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. अगदी क्लिअरिटी असेल, सगळा परफॉर्मन्स असेल, एक उत्कृष्ट परफॉर्मन्स खरं तर आपण पाहतोय. आणि आज कितीतरी प्रेक्षक खरं तर घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतात. मॅचला सुरुवात, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओमकार पाटील आणि अक्षय पाटील. आणि आता नंतर आपण पाहतोय जय हनुमान पलसपे टीम कडून बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज विनय गवंडी आलाय. पहिला बॉल डॉटनं खरं तर सुरुवात घडताना पाहायला मिळते. 3 षटकांची मॅच, पहिलं ओव्हर. पहिलं पॉवर प्लेचं षटक. 2 खेळाडू खरं तर मैदानाच्या बाहेर आपल्याला दिसतात. एक धाव इथून मात्र चोरली जाते. यस, पंच बॅटकट आहे. लेग बाईज ओके. लेग बाईजच्या स्वरूपात खरं तर टीमच्या अकाउंटमध्ये ही एक धाव जोडली जाते. पंचांच्या भूमिकेत आज 2 ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. राम पाटील सर चिंद्रन आणि अविनाश मात्रे सर नितळस गावातील स्वतः आयोजक खरं तर. आणि पंचांची कामगिरी, ओहो, यावेळेस आपण पाहतोय बॉल ट्रॅव्हल झालाय अक्रॉस द बाउंड्री लाईन. आलाय फलंदाज आपण पाहतोय अक्षय पाटीलच्या बॅट मधून रुबाबदार चौकार. चौकारानं खरं तर सुरुवात केली आहे. आणि तदनंतरचा हा खरं तर डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकारानंतर एक चांगलं कमबॅक खरं तर मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतं. दुपारचं सत्र आणि त्यामध्ये सुरू असलेली मॅच आज बरेचसे प्रेक्षक खरं तर मैदानाच्या अवतीभोवती एन्जॉय करतात. यावेळेस बॅटची कडा, जेची संधी, जजमेंट चुकलंय. बॅकवर्ड साईडला कॉमेंट्री बॉक्स कडे चेंडूनं वेग घेतलाय. बॉल आलाय अक्रॉस द बाउंड्री लाईन. मिळतोय पुन्हा एकदा चौकार. खरं तर या स्पर्धेतील
हा 200 क्रमांकाचा चौकार आहे. तब्बल 200 चौकार या स्पर्धेतील कंप्लीट झालेत. 200 फोर्स वॉज कंप्लीटेड ॲट द VSCC टुर्नामेंट. VSCC चषकातील तब्बल 200 चौकार. खरं तर आम्हाला योग्य माहिती मिळते आमच्या फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. यावेळेस ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जागा बनवली. बॉल चाललाय सीमा पार. येतोय चौकार. यस, षटक क्रमांक पहिलं समाप्त होत असताना टीमची धावसंख्या बिनगडी बाद आपण पाहतोय 13 रन्स. 13 धावा धापटलावरती जमल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं ज्यामध्ये गोलंदाजी साकारली होती अगदी पॉलिस्पेट टीमकडून विनयनं आणि या तब्बल 13 धावा खर्च झाल्यात. नेक्स्ट ओव्हर हरीश गवंडी आलाय सेकंड ओव्हरमध्ये. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय ओमकार पाटील याला ऑफ साइडला फ्लिक केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत आणि इथून मात्र झेल टिपली जाते. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आणि इथून खरं तर आपण पाहतोय हरीशनं मात्र आल्याबरोबर सफलता आपल्या नावावर लावली गेली आहे. न्यू बॅट्समन इन ॲक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील खरं तर दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 45 मुंबई इंडियन्स चे कॅप्टन खरं तर रोहित शर्मा आणि त्या क्रमांकाची जर्सी खरं तर कुणाल पाटीलची आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या परंतु तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये एक चांगलं कमबॅक खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. हरीश याचं पहिल्या बॉलवरती विकेट आणि तदनंतरचा हा डॉट बॉल. फिल्डिंग पोझिशन आपण पाहतोय लॉंग ऑफ असेल, डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, डीप स्क्वेअर, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. यावेळेस डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून इट्स अ ब्युटिफुल, इट्स अ पॉवरफुल, इट्स अ क्लास. आलाय दणदणीत कणकणीत षटकार. थँक्यू डीजे. अगदी जी जर्सी परिधान केली आहे 45 नंबरची आणि तशाच रीतीची काहीतरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्वतःच्या फलंदाजीमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न परंतु बॉल ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक चांगलं कॉम्बिनेशन. क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण म्हणतो कॉलिंग आणि ते कॉलिंग खरं तर इथून मात्र अगदी उत्कृष्ट पद्धतीची केली आहे. बऱ्याचदा एक धाव कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉलिंग मध्ये मिस्टेक होतो. मग
रनआउटच्या स्वरूपात खरं तर एखाद्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर परतावं लागतं, परंतु यावेळेस पहा एक चांगली कॉलिंग, एक चांगलं कॉम्बिनेशन या दोन फलंदाजाच्या मधोमध आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस इथून मात्र कमबॅक दाखवल्या, अगदी षटकार खाल्यानंतर 2 धावा आल्या, तदनंतरच हा डॉट बॉल खरं तर येताना आपल्याला पाहायला मिळतोय हरीश याच्या माध्यमातून. अंतिम बॉल, लास्ट टू गो, शेवटचा बॉल सेकंड ओव्हर मधील. राईट अमोर द विकेट, लोवर फुल टॉस स्वाईप केलाय, डीप स्कोअरला फिल्डर आहेत, जजमेंट केलंय आणि झेल इथे टिपली जाते. धक्का क्रमांक दुसरा, बॅटिंग करणाऱ्या वाऊंजे टीमला फलंदाज आपण पाहतोय कुणाल पाटील इज बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, किरण चोरमेकर. बॉलिंग ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन आलाय, शेवटचं षटक 3 षटकांची मॅच खरं तर आपण पाहतोय. स्वप्नील आलाय पहा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये खरं तर धावा जमल्या, 10.50च्या सरासरीनं 21 धावा. यावेळेस हवेमध्ये बॉल लॉंगॉनच्या रिझमध्ये, व्हॉट अ कॅच. अगदी अंतर होता, अंतर गाठला आणि त्यानंतर जजमेंट करून अचूक अशी झेल टिपली. पियुषची एक चांगली कामगिरी खरं तर मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे मेहनत, कारण एखाद्या टीम मध्ये जेव्हा तुम्ही खेळत असता तुमचं 100% योगदान देणं त्या टीमसाठी गरजेचं ठरतं आणि ते योगदान खरं तर पियुषनं दिलं. अगदी मेहनत केली आणि इथून मात्र झेल त्यानं टिपून दाखवली. विकेट आली, सफलता मिळते स्वप्नीलला. फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतताना अक्षय पाटील सलामीचा आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तेजस मुकादम 5व्या क्रमांकावरती दाखल झाला. पहिल्या बॉल वरती स्वप्नीलनं खरं तर सफलता मिळवली. सेकंड ओव्हर मध्ये सुद्धा तशी सिच्युएशन आपण पाहिली. हरीशनं सुद्धा पहिल्या बॉल वरती सफलता मिळवली. अपील केली जाते, लेग बिफोर विकेट. यस, डेफिनेटली पंचांनी इशारा दिलाय. फलंदाज बाद. LBWच्या स्वरूपात आणखी एक धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या वावंजी टीमला. फलंदाज आपण पाहतोय तेजस मुकादम इट्स बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. न्यू बॅट्समन हैदर शेख आलाय मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच खरं तर फेस करत असताना आल्याबरोबर षटकार या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिला होता. यावेळेस तोच खेळाडू लेफ्ट हँड बॅट्समन खरं तर मैदानाच्या आतमध्ये. 21 धावसंख्या स्थिर. 2 बॉल वरती 2 विकेट आल्यात. तिसरी विकेट येणार का? उडवलाय ऑनसाइडच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स, बॉल ट्रॅव्हल झालाय सीमा पार, चौकार.
आणि खरं तर आपण पाहतोय आज या दिवसामध्ये अगदी सकाळपासून आम्ही पाहतोय सर्व ऑलेंडर्स मैदानाच्या भोवती अगदी मेहनत, सर्वांची मेहनत खरं तर या स्पर्धेला. आणि या स्पर्धा खरं तर आज या स्पर्धेचा शेवट, आज या स्पर्धेची सांगता होताना खरं तर आपल्याला पाहायला मिळते. इव्हनिंग सेशनमध्ये मग फायनलची मॅच असेल, मग प्राइज डिस्ट्रीब्युशन असेल, आणि हा सर्व कार्यक्रम खरं तर सायंकाळच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. बरेचसे सिनियर खेळाडू सुद्धा खरं तर आपण पाहतोय आज ऑलेंडरचा ताबा घेत आहेत. बऱ्याचदा आम्ही पाहतो यावेळेस पहा ऑफ साईडला अगदी बॉल चाललाय, पुन्हा एकदा सलगचा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. आज खरं तर सिनियर खेळाडू सुद्धा 5 दिवस खरं तर या स्पर्धेसाठी मेहनत करत आहेत. ऑल इंडियाचा ताबा सुद्धा घेत आहेत. बऱ्याचदा आम्ही पाहतो एखादा सिनियर खेळाडू असेल, मग त्याचा ॲटिट्यूड कधी कधी समोर येतो की मी कसं काय ऑल इंडिया राहणार. परंतु आज लहान मुलं तर आहेतच, परंतु खरं तर या टीमचा अभिमान असेल, आज सिनियर खेळाडू सुद्धा ऑल इंडियाचा ताबा घेत आहेत. आणि सर्वांच्या मेहनतीने खरं तर ही स्पर्धा अद्याप सक्सेसफुल खरं तर आपल्याला पाहायला मिळते. यस बाईकच्या स्वरूपात एक धाव टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते. संघ जाऊन पोहोचलाय 30 रन्स, 30 धावा दापटल्यावरती. अंतिम बॉल, शेवटचा बॉल, 1 to go. या तिसऱ्या षटकातील या पहिल्या इनिंग मधील पूर्वार्धातील शेवटचा बॉल. धावसंख्या आहे 30. कोणता नंबर येईल, सिंगल येईल, डबल येईल, चौकार येणार की षटकार येणार, तर तशा रीतीने खरं तर टार्गेट मात्र इथे सेट होताना पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. एक धाव कंप्लीट. लेग बाईकच्या स्वरूपात सिंगल धाव टीमच्या अकाउंटमध्ये. संघ जाऊन पोहोचलाय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 31 रन्स ऑन दी बोर्ड. 31 धावा पहिल्या सत्रामध्ये जमल्यात. बॅटिंग करत असताना श्रीमलंग वाऊंजे टीमच्या. आता येणारे 18 चेंडू, 32 धाव्यांचं टार्गेट आता चेस करताना संघ सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान पलसपे. ओव्हर टू डीजे.
यस, उत्तरार्धाला खरं तर सुरुवात होत असताना सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. विशाल आणि स्वप्नील असे दोन ऑफिशियल बॅट्समन खेळपट्टीवर दाखल झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय तेजस. दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप कव्हर आणि डीप मिड विकेट. पहिला बॉल अचूक असा टप्पा. अगदी बॉल खरं तर बॅट्समनला समजून आला नाही. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आणि त्यानंतर खरं तर डॉट बॉलची समाप्ती. विशाल स्ट्राईक एंडवरती खरं तर आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती स्वप्नील. राईट आर्म राऊंड द विकेट ना मारा करत असताना ऑन साईडच्या रिजन मध्ये उडावलाय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये जागा बनवली. बॉल ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स. सीमा पार. चौकार. यावेळेस वॉट अ शॉट. गुडगा देख तमाशा देख. आणि खरं तर अगदी ऑफ स्टंप वरती बॉल होता. ऑफ स्टंपच्या सुद्धा बाहेर होता. परंतु तो लॉफ्ट केला ऑन साइडला आणि डेफिनेटली ठोकला षटकार. अगदी विशाल अगदी देखना फटका खरं तर आजच्या दिवसातील विशालचा आपल्याला पाहायला मिळाला. तेजस पुन्हा एकदा सज्ज. आता तेजसला खरं तर विचार करावा लागेल. आणखी एक तडाखा. आणखी एक तडाखा. डीप स्क्वेअरच्या माध्यमातून बॉल चाललाय. वन बाउन्स. सीमा पार. चौकार. त्याच दरम्यान खरं तर आपण पाहतोय खेरणे गावातील उपसरपंच राजेंद्र शेठ गोंधली यांच्या माध्यमातून यावेळेस खरं तर आपण पाहतोय लेग बाईच्या स्वरूपात सिंगल धाव येते. त्याच दरम्यान खेरणे गावातील उपसरपंच राजेंद्र शेठ गोंडली यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्याचं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं आभार व्यक्त करू इच्छितो. 5 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावरती. खरं तर 32 धावांचं टार्गेट. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर दमदार सुरुवात पलसपे टीमची आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नीलचे बॅटची कडा बॅकवर्ड साईडला फिल्डर आहेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु थोडीशी फंबलिंग झाली आणि इथून मात्र षटक क्रमांक पहिला होईल समाप्त. पहिल्या षटकात जमल्यात टोटल 16 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि आणखी गरज 16 धाब्यांची. डीजे थँक्यू डीजे. चला कार्डी टीम तुमचा कॅप्टन खरं तर मंचावरती दाखल करा आणि सर्व तुमची सेना घेऊन तुम्ही रेडी व्हा. कार्डी टीम 12 चेंडू 16 धाब्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय अक्षय खैरे. तर खरं तर कमबॅक करणं गरजेचं आहे गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा इथून मात्र खर्च झाल्यात.
थोडासा टॅबिंग होताना बॉल आपण पाहिला. ऑन साईडला फिल्डर आहेत. हलक्या हातानं इथून मात्र एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते, कारण त्या सिंगल डबलने सुद्धा सामना अगदी सोप्या रीतीनं पार पाडला जाऊ शकतो, हे पाहिलंय. आणि ज्या बॅट्समनच्या बॅटमधून पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके आलेत आणि खरं तर स्वप्नीलने आता स्ट्राईक एंडवरती विशाल आणण्याचं काम केलंय. विशालचा वैयक्तिक जर आपण विचार केला, 15 धाव्यांची वैयक्तिक खेळी एकट्या विशालने साकारली अद्याप. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग मात्र इथे जुळत नाहीये. आणि तदनंतर डॉट बॉल येताना खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतर हा डॉट बॉल. 10 चेंडू आणि समीकरण आहे 15 धाब्यांचं. 10 चेंडू 15 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा अक्षय खैरे, राईट अंबोर द विकेट. शॉर्टपिचचा बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. डीप स्क्वेअरमध्ये फिल्डर आहेत. दुसरीचा प्रयत्न, परंतु नाकार दिलं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन आणि खरं तर मिळते फक्त आणि फक्त सिंगल. चला खारडी टीम, तुम्ही रेडी राहा. आणि खरं तर पुढील टीम्सला सुद्धा आम्ही विनंती करू, जे कोणी लाईव्ह पाहत असतील त्यांना सुद्धा खरं तर आम्ही विनंती करू, सुपर 5 मध्ये ज्या टीम दाखल झालेत त्यांनी सुद्धा आधी पोहोचण्याची कृपा करावी. डी पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाकार दिलाय. चांगले फिल्डिंग डी पॉइंटच्या रिझन मध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. 19 रन्स 19 धाबा धावपटलावरती. 9-8 चेंडू आणि 13 धाव्यांचं समीकरण. आता एखादा मोठा फटका जर आला तर मॅच पूर्णपणे अगदी पॉलिस्पर टीमकडून झुकताना पाहायला मिळेल, परंतु एखादे 2 डॉट बॉल आले मग मॅच मध्ये आणखी ट्विस्ट निर्माण होईल. टॅप केला. ऑन साईडला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, चांगले फिल्डिंग. एक सिंगल आली आहे. खरं तर मागील आपण काही चेंडूंचा विचार केला, मागील 5 चेंडूचा विचार केला, या ओव्हरचा जर विचार केला तर अद्याप 4च धावा या गोलंदाजानं खरं तर खर्च केल्यात. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 12 धाव्यांची. 7 चेंडू 12 धावा. गोलंदाज सज्ज. यावेळेस डायरेक्ट हिट, सक्सेसफुल. फलंदाज बाद. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या तब्बल 16. सेकंड ओव्हर मध्ये घडून दिलं कमबॅक. गोलंदाज अक्षयनं खर्च केला फक्त 5 आणि अद्याप धावा जमल्यात. सॉरी, खरं तर अक्षयने धावा खर्च केल्या फक्त 4 धावा आणि अशा रीतीने अद्याप 20 धावा जमल्या. त्याला 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील खरं तर बाद झालाय. ओ टू डीजे. स्कोर इज लेवल, परंतु स्पर्धेचा नियम खरं तर आपण पाहतोय कंपल्सरी चेसिंग. सॉरी 30 धावा झाल्यात, माफ करा. 2 धाब्यांची आणखी गरज आहे. 32चं टार्गेट होतं. 2 चेंडू मध्ये 10 धावा जमल्यात. पहिल्या पहा मागडा ठरतोय खरं तर गोलंदाज निखिल आणि ते पहा जल्लोष जल्लोष, पूर्णपणे पलसपे टीमचा जल्लोष. अगदी 1 साइड मॅच. तब्बल 3 चेंडू राखत असताना हा सामना फिरवला, जिंकावला राजेश पाटीलचा अगदी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो.
हॅलो हॅलो थँक्यू डीजे. आणि खरं तर मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आम्ही विनंती करू दोन्ही टीमचे कॅप्टन चला या व्यासपीठावरती चला चला मॅन ऑफ द मॅच. पहा पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक राहिलं होतं खरं तर वाऊंजे टीमचं. परंतु थर्ड ओव्हरमध्ये 12 धाब्यांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तब्बल 3 चेंडूमध्ये सामना ज्यानं जिंकावला. 3 चेंडू 14 धाब्यांची खेळी. बॅक टू बॅक दुसरा मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरतोय राजेश पाटील. प्रदीपजी पावशे यांना मी विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते यस पहा केरणे गावातील उपसरपंच राजेजी गोंदली साहेबांना मी विनंती करेन आपण आपले शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब खरं तर राजेशला द्यायचे. खरं तर पूर्ण टीमची जबाबदारी अगदी स्वतःच्या खांद्यावर ज्याने घेतली आणि तब्बल 3 चेंडूमध्ये सामना जिंकावला तो राजेश ठरतो या सामन्याचा सामनावीर. आणि खरं तर